नमो बुद्धाय. जय भीम. 2. विशाखेचे दृढ श्रद्धा. अंग देशातील भत्तीय नगरीत विशाखाचा जन्म झाला होता. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते. एकदा सैल ब्राह्मणांच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूंसह तथागतांनी भत्तीय नगरीस भेट दिली. विशाखा ही या ब्राह्मणांची नात असून ती त्यावेळी 7 वर्षाची होती. जरी विशाखेचे वय केवळ 7 वर्षांचे होते तरी तिने आपले पितामह मेंढक याचकडे तथागत बुद्धांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेंढकाने अनुज्ञा देऊन 500 सहचरणी, 500 दासी व 500 रथ सोबत देऊन बुद्धांच्या दर्शनासाठी पाठवले. आपला रथ काही अंतरावर थांबवून तथागत बुद्धाजवळ पायीच गेले. तथागत बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती तथागतांची उपासिका बनली. त्यानंतरच्या 15 आठवड्यात मेंढकाने तथागत बुद्ध व त्यांचे अनुयायी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले. कालांतराने प्रसेनजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयाला जेव्हा कौशल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या मातापित्यांसह गेले आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मेघार आपला पुत्र पुण्यवर्धन ह्याचा विवाह करण्याचा विचारत होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठवले होते. हे लोक फिरत फिरत साकेतला येऊन पोहोचले. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यास जात असताना त्यांच्या दृष्टीस पडली. त्या समयी पावसाची मोठी सर एकाच विशाखेच्या सहचरणी आश्रयासाठी धावल्या, पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे राहिले होते तिथे पोहोचली. त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे भिजण्यापासून का वाचविले नाहीस? ती म्हणाली की तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत, पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्यांची स्थिती असते, त्यांना विद्रूप राहून चालत नाही. तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेचे आणखी भारावून गेली. त्यांनी तिला पुष्पगुच्छ दिला. विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला. विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरवला गेला. प्रसेनजितला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शवली. धनंजयाने राजा व त्याचा परिवार, मेघार, पुण्यवर्धन आणि त्यांचे सहकारी यांचे भव्य स्वागत केले. आदरातिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले. वधूचे अलंकार करण्यासाठी 500 सुवर्णालंकारांची योजना केली गेली. धनंजयाने आपल्या कन्येचा विवाह प्रत्यर्थ धनाच्या 500 गाड्या, सुवर्णपात्रे व पशुधन इत्यादिकांचा 500 गाड्या अशा अर्पण केल्या. जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला 10 सूचना सांगितल्या, ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मेघारेनेही ऐकल्या. या सूचना अशा होत्या: 1. घरातील अग्नी बाहेर न देणे. 2. बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे. जो कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे. जो कोणी परत काही देणार नाही त्याला काही न देणे. जो देईल त्याला देणे आणि न देईल त्याला न देणे. प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि प्रमुख ज्येष्ठांना आदर दर्शवणे. दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ 8 गृहस्थांची नियुक्ती केली. तिच्यावर कोणताही आरोप झाला तर त्याची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते. आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी आणि मेघाराची इच्छा होती. आपल्या रथात उभे राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा सर्व श्रावस्तीची जनता उभी होती. जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला, पण तिने त्या सर्व भेटवस्तू जनतेत वाटून टाकल्या. मेघार जैन निगठ्ठाणाचा शिल्प उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने जैन निगठ्ठांना पाचारण केले आणि त्यांचे स्वागत करण्यास तिला सांगितले, पण त्यांची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले. निगठ्ठांनी हट्ट धरला की तिला परत माहेरी पाठवून द्यावे, पण मेघाराने कालहरण करण्याचे योजले. एके दिवशी मेघार भोजनास बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालीत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दृष्टीपत्यास आले. मेघाराची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली, पण भिक्खूकडे न पाहता मेघाराने भोजन सुरू ठेवले. हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला म्हणाली, कृपा करून पुढे जा, माझे शवशूर शिळे अन्न खात आहेत. मेघाराला राग आला. त्याने तिला माहेरी पाठवण्याची धमकी दिली, पण तिला विनंतीनुसार ही बाब त्या
अष्टपंचांसमोर मांडण्याचे मान्य केले. त्यांनी तिच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरवले. त्यावर विशाखाने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठवण्याची सिद्धता केली जावी. मेघार आणि तिच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार यांना आमंत्रण दिले जावे अशी अट घालून विशाखाने त्यांना क्षमा केली. त्याने तसे केले, पण निगंठानाच्या दडपणामुळे स्वागत करण्याचे काम त्याने विशाखेवर सोपवले व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे तथागत बुद्धांचे प्रवचन पडद्याआडून श्रवण करण्यास मान्यता दिली. पण प्रवचनाचा प्रभाव त्याचवर एवढा पडला की तो तथागतांचा उपासक बनला. विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. यानंतर तो विशाखेस माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे त्याचा आदरसत्कार करू लागला. यानंतर विशाखेस मिगर माता असे संबोधण्यात येऊ लागले. अशा रीतीची विशाखेची दृढ श्रद्धा होती. 3. मल्लिकेची श्रद्धा. एकदा जेव्हा तथागत बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनारामात विहार करीत होते तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले. तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करे, हे लाडक्या मुला, तू कुठे आहेस? तो शोकग्रस्त पिता तथागत बुद्धांकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला. शून्य मनस्क, निर्विकार व आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, तुझी अवस्था ठीक नाही, तुझे मनही स्थिर नाही. माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल? होय सदग्रस्त, आपले प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट यास कारणीभूत होतात. तो ग्रस्त रागावून बोलला, असे कोण म्हणू शकतो? छे छे, आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात. आणि असे बोलून तथागत बुद्धांच्या शब्दांचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला. जवळपास काही जुगारी धूत खेळत होते. तो ग्रस्त त्यांच्याकडे गेला आणि श्रवण गौतमास आपली शोक कथा आपण कशी सांगितली, त्याने त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना सांगितले. जुगारी म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे. त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले. हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोहोचली. राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रवण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात. महाराज, जर तथागत असे म्हणाले असतील तर ते योग्यच आहे. मल्लिके, जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय, बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो, तसेच श्रवण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते योग्यच आहे असे बोलून तो मान्यता दर्शवतोस. जा, चालती हो. जेव्हा मल्लिकेने नलित ध्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की तथागत बुद्धांकडे जा, आपल्या वतीने त्यांना साष्टांग प्रणिपात कर, त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते हे खरे आहे का याची चौकशी कर, आणि ते जे काय बोलते ते तसेच मला नीट सांग, ती म्हणाली. राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागताकडे जाऊन त्यांना ते कसे बोलले की काय असे त्यांनी विचारले. होय ब्राह्मणा, आपले प्रियजन आपल्याला दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट देतात, हा पहा पुरावा. एकदा ह्या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली. शोक विभल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का, माझी आई तुम्ही पाहिलीत का असे हे प्रत्येकाला विचारू लागली. दुसरा पुरावा. श्रावस्तीतील एका स्त्रीचा पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पती निधन पावले. शोक विव्हल होऊन वेड्यासारखे ती गल्लोगल्ली भटकायला लागले आणि आपले प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागले. तिसरा पुरावा. श्रावस्तीतील एका गृहस्थाची माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पत्नी निधन पावले. शोक विव्हल होऊन वेड्यासारखा तो रस्तोरस्ते भटकू लागला आणि आपले प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागला. आणखी एक पुरावा. श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विमुक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर तिचा विवाह करून देण्याचा विचारात होते. तिने आपल्या पतीस हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे 2 तुकडे केले आणि मग स्वतःची हत्या केली, जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे. नदीत ध्यान ब्राह्मणाने हे सर्व राणीला यथातथ्य कथन केले. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, आपली एकुलती एक कन्या वजीर आपणास प्रिय आहे काय? होय, प्रिय आहे, राजाने उत्तर दिले. आपल्या लाडक्या वजीराला काही झाले तर आपल्याला दुःख होईल की नाही? जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल. महाराज,
मी आपणास प्रिय आहे काय? मल्लिकाने विचारले. होय, प्रिय आहे. मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल. महाराज, काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहात काय? होय, राजाने उत्तर दिले. जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल. आणखी निराळे वेगळे कसे बरे होईल? तर मग तथागत ह्याशिवाय निराळे वेगळे काही बोलले का? नाही मल्लिके, राजा पश्चाताप स्वराने म्हणाला. गर्भवती मातेची उत्कट इच्छा. एकदा तथागत बुद्ध भग्ग देश भेसकला वनातील सुसुम्मार पर्वतावरील मृग उपवनात विहार करीत होते. राजकुमार बोधींचा पद्म नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता, पण त्यात श्रमण ब्राह्मणांचे किंवा दुसऱ्यांचे वास्तव्य झाले नव्हते. राजकुमाराने संकिकपुत्र नामक ब्राह्मणाला सांगितले, तथागतांकडे जा, माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर, त्यांचे कुशल वृत्त विचार. भिक्खू संघासहित तथागतांना माझे भोजनाचे आमंत्रण दे. निमंत्रण तथागत बुद्धांना दिले गेले. मौनाद्वारे तथागतांनी मान्यता दर्शवली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रसादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रसादाच्या पायऱ्यांवर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान तथागत बुद्धास कळविल्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले. तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून अन्नदान स्वीकृती पात्र हातात घेऊन प्रासादापाशी आले. तिथे दरवाजापाशी राजकुमार तथागतांची प्रतीक्षा करीत उभा होता. तथागत येताना पाहून राजकुमार तथागतांना सामोरा केला आणि अभिवादन करून परिवारासह प्रसादाकडे परतला. पायऱ्यांच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. राजकुमार म्हणाला, तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे, म्हणजे ते मला चिरकाल हितवह होईल. पण तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली आणि तथापि तथागत सततच उभे राहिले. तिसऱ्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागताने आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. अडचण काय होती ते आनंद समजला आणि त्याने पायऱ्यांवरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे सांगितले. आपल्या अनुयांचा विचार करता तथागत त्या वस्त्रांवर पाय ठेवतील असे शक्य नव्हते. राजकुमाराने ते वस्त्राच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रसादाच्या वरच्या मजल्यावर आसनांची सिद्धता करण्यास सांगितले. तथागत भिक्खू संघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि तथागतांसाठी सिद्ध केलेल्या आसनांवर स्थानापन्न झाले. राजकुमाराने आपण स्वतः तथागत आणि भिक्खू संघासह इथेच भोजन वाढले. तथागतांचे भोजन ग्रहण झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर बसला आणि तथागतांना म्हणाला, तथागत, मला वाटते की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनानेच खरे सुख कल्याण प्राप्त केले पाहिजे. तथागत म्हणाले, राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा पूर्वाश्रमीचा सिद्धार्थ गौतमांना संबोधी प्राप्त झाली नव्हती, तेव्हा तुझ्यासारखे सिद्धार्थ गौतमांचे मत होते. त्यावेळी गौतम अगदी तरुण होते. गौतमांचे केस काळेभोर होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात मातापित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता गौतमांनी केस व दाढी कापून पीतवस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून ग्रहहीन संन्यास पत्करला. सत्यान्वेष करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी पूर्वश्रमीच्या गौतमाने संन्यास स्वीकारला होता. पण आता पूर्वश्रमीच्या गौतमाने मन निराळे झाले आहे. जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखांचा नाश कसा करावा हे त्याला समजेल. राजकुमार म्हणाला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत या धम्माचे स्पष्टीकरण, धम्म समजण्यास किती सुलभ. तेव्हा तरुण ब्राह्मण संकितपुत्र राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, आपण हे मान्य केलंत खरे, पण आपण बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय ग्रहण करण्याचे म्हणजे शरणगमन करण्याची तयारी दर्शवली नाही. असे म्हणू नकोस मित्रा, असे म्हणू नकोस. राजकुमार म्हणाला, कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी तथागत बुद्ध कौसंबीच्या धोसीतारामात विहार करीत होते, त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती तथागतांकडे गेली व त्यांना अभिवादन करून तथागताजवळ एका बाजूस बसली. ती तथागतांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे, तो अजात गर्भ बुद्ध, धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारत आहे. तथागत बुद्धांनी अनुग्रह करून त्या गर्भाला
या वच्चू आपला शरणगत उपासक म्हणून स्वीकारावे. आणि एकदा तथागत बुद्ध ह्या भग्ग देशातच सुसुमार पर्वतावरील भिस्कल वनात राहत होते. माझ्या दाईने मला त्यावेळी तथागतांकडे नेले आणि तथागतांच्या समोर उभे राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारत आहे, शरणगमन करीत आहे. आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारत आहे, शरणगमन करीत आहे आणि तथागतांना विनंती करत आहे की मला यावतचे उपासक म्हणून तथागतांनी स्वीकृत करून घ्यावे. 5. केनियाचे स्वागत. अपंत येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो 3 वेदांत पारंगत होता, तसेच व्याख्यानसहित कर्मकांडकांचा पंडित, शब्दशास्त्र व उत्पत्तीशास्त्राचा तज्ज्ञ व 5वी विद्या जो इतिहास त्यात निष्णांत होता. तो व्याकरण जाणत असे, कूटतर्कशास्त्र तसेच महापुरुषांचे लक्षण ओळखणे यातही तज्ज्ञ होता. त्याचे 300 तरुण ब्राह्मण शिल्लक होते, ज्यांना तो वेदमंत्र शिकवत असे. केनिया नावाचा अग्निपूजक ब्राह्मण हा सेलाचा अनुयायी होता. आपल्या 300 सैन्यासह सेल त्याच्याकडे गेला. त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग्र होते व स्वतः केनिया मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता. हे पाहताच ब्राह्मण केनियाला म्हणाला, हे सर्व काय चालले आहे? ही विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता? मगध नरेश बिनसार सपरिवार उदाईक भोजनास येणार आहेत की काय? सेल ही विवाह भोजनाची तयारी नाही किंवा राजाची मेजबानीही नाही, पण मी एका मोठा यज्ञ आयोजित केला आहे. कारण श्रवण गौतम आपल्या अन्नदान स्वीकृती यातील 1250 भिक्खूंसह अपंत अप्पन येथे आले आहेत. श्रवण गौतमांच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसूत आहे की ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांनाच भिक्खू संघासह मी उदाईक भोजनास निमंत्रित केले आहे. ही जी मेजबानीची सिद्धता दिसते आहे ती सम्यक संबुद्धांसाठी आहे. सेल म्हणाला, केनिया, तू सम्यक संबुद्ध असे संबोधलेस काय? होय, केनिया बोलला. केनिया, तू खरोखरच असे म्हणालास? होय, मी तसेच म्हणालो. 6. राजा प्रसेनजितकडून तथागतांची स्तुती. एकदा तथागत बुद्ध श्रावस्तीत अनाथपिंडिकाच्या जेतवना रणात विहार करीत होते. त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजित एका युद्ध सरावात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता. उद्यानाजवळ पोहोचल्यावर तो तिथे वळला. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायाने उद्यानात चालत गेला. त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत संक्रमण करत होते. कौशल नरेश प्रसेनजित त्या भिक्खूंकडे गेला आणि म्हणाला, भन्ते, ह्या समयी अरहंत, सम्यक संबुद्ध, तथागत सर्व महान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? मी दर्शन घेऊ इच्छितो. महाराज, तथागतांचे विहारस्थान पलीकडे आहे. दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा. वरांड्यात प्रवेश करा, काकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या विहारात गेला. काकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडले. मग प्रसेनजित निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्याने साष्टांग वंदन केले. तथागतांच्या पदकमलांचे चुंबन घेतले व हाताने ते स्पर्शिले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली. तथागत, मी कौशल नरेश प्रसेनजित आलो आहे. तथागत बुद्धांनी विचारले, पण राजन, ह्या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या महान श्रद्धेने ह्या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात? नमो बुद्धाय. जय भीम.